परमपूज्य आणि वास्तुकी विक्रम गुरूंच्या चरणी सादर प्रणाम. आदिशक्ती गायत्री मातेला प्रणाम. श्री अंबिका योगासनचे विनायक सर, तसेच सर्व शिक्षक व बांद्रा शाखेतील शिक्षकांना प्रणाम. मी सन 2000 पासून शासकीय वसाहतीमध्ये राहत आहे. मी तिथे अंबिका योगासनचे योग अशी जाहिरात खूप दिवसापासून पाहत होतो, पण मला योग म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. त्यामुळे मी तिकडे कधी लक्ष नव्हतं दिलेलं. तसेच मी कलेक्टर ऑफिसला काम करतो, पण आमच्या ऑफिसच्या कामाचं एकदम क्लिष्ट आहे. अगदी सर ब्रिटिशच्या कालावधीपासून असे अभिलेख पाहायचं, ते चेक करायचे, त्यामुळे मानदुखी व्हायची आणि कामामध्ये चिडचिड व्हायची. मला सर एकदा मित्राने बोलले की तू योगा कर, तुला त्याचा खूप यूज होईल. आणि मी 3 महिन्याचा योगाचा क्लास जॉईन केला. आणि सर विशेष सांगायचं म्हणजे योगाच्या पहिल्या दिवशी जोंधळे सरांनी लेक्चर दिलं. त्यांनी सांगितलं की आपला क्लास विनामूल्य आहे. तो का सर, त्याचं मूल्य आपण कधीच करू शकत नाही, असा म्हणजे तो विनामूल्य क्लास आहे. तसे योगाच्या क्लासमध्ये आमचे नाटक मॅडम, श्री जोंधळे सर, लांडकर सर इतके छान शिकवायचे की क्लास मी एक दिवस सुद्धा मिस नव्हता केलेला. मी सुरुवातीला 3 महिन्यांसाठी क्लास जॉईन केला, पण ते 3 महिने कधी झाले ते कळलेच नाही मला. मग त्यानंतर 5 प्राणायाम, तो 5 प्राणायामचा क्लास पूर्ण केला. त्याचवेळी मला मध्ये ना हातामध्ये मुंग्या यायचा त्रास झाला आणि दोन्ही हातामध्ये मुंग्या यायच्या. इतक्या मुंग्या यायच्या की मला 5 मिनिटं सुद्धा स्थिर बसवत नव्हतं, पण मान दुखी व्हायची. पण मी जेव्हा 3 महिन्याचा क्लास केला त्यावेळी माझा 50% माझा क्लास तो जो त्रास होता तो मला बंद झालेला. त्यानंतर मी जेव्हा ठाण्याचा क्लास केला त्यावेळी तिथं बघितलं की ठाण्याच्या क्लासमध्ये शिक्षकांचं एवढं ज्ञान होतं. इतकं ज्ञान असून सुद्धा हे माणसं इतके नम्र आणि इतके सेवाभावी तिने कसे काम करायचे मला तेच कळेलं. म्हणजे एवढं त्यांच्या कामाने मी ते पूर्णपणे भारावून गेलो की म्हटलं की आपल्यामध्ये काहीतरी बदल व्हायला पाहिजे. आणि लाखवीच्या ट्रेनिंगमध्ये विनायक सर ज्या पद्धतीने शिकवले होते त्यांनी योग हे तर शिकवलंच, पण योगापेक्षा मृत्यूनंतरचे जग ह्यावरती लेक्चर दिलं ते आपला हजारो रुपये खर्च करून सुद्धा कुठे मिळणार नाही, अशा प्रकारचं ते ट्रेनिंग होतं. आणि ते लाखीवलीच्या ट्रेनिंगमधले तिथलं वातावरण आहे आणि जे भोजन, खाणं, चहा पाण्याची व्यवस्था करणारे बाहेरचे कोणी नव्हते, तर आपले शिक्षक होते. एवढे सिनियर, एवढं सखोल ज्ञान असणारे शिक्षक आपल्यासाठी करतात ही खूप मोठी भाग्याची गोष्ट मला वाटली. आता मला वाटते की जे आपल्याला जोंधळे सरांनी विनामूल्य म्हणजे काय हे आज मला परीक्षा दिल्यानंतर कळतं की ज्याचं मूल्य आपण हजारो कोटी रुपये खर्च करून सुद्धा कधी आपण करू शकणार नाही. आणि सर मला अजून एक अनुभव सांगायचा आहे आत्ताचा माझा, की आम्ही आता 9 डिसेंबरला ते 21व्या दिवशी दर्शनाला गेलो होतो. तिथे माझ्या मुलीकडून मोबाईल हरवला आणि तो मोबाईल हरवलेला आम्हाला तो पूर्ण डोंगर उतरून खाली आल्यानंतर कळलं. आणि त्यावेळी मी बघितली की माझ्या मुलीची आणि ती पत्नीची अवस्था खूप हायपर झाली. ती बोलली की आपण वरती जाऊ, तो शोधू, आपल्याला मिळेल. पण मी 2 मिनिटे विचार केला, एवढा तर डोंगर सोडून 2 तासांनी वर जायचं, खाली यायचं, मिळणार नाही, ते मध्ये आपल्याला त्रास होणार. आणि त्यापेक्षा आपण असं करू, आपलं गेला मोबाईल असं समजून आपण सोडून देऊ. मी इतका शांत होतो की घरी आल्यानंतर मुलगी पण कळली आणि ती आईला बोलली की बाबांनी मला काहीच कशी काय बोलवली नाही, ते मला रागवलं नाही, मारले नाही, काहीच नाही झालं. म्हणजे एवढा माझ्यामध्ये फरक पडला असं मला वाटते. आणि माझ्या वर्गातले ते माझ्या ऑफिसमध्ये ते स्टाफसुद्धा म्हणतात, अरे तू एवढं कसं काय बदललं. आणि सर ह्याच्याच असं सांगतो की एकदा मी पुण्याला जात होतो आणि मुलं फक्त गाडीमध्ये दंगा करत होती. दंगा करत असताना माझी एवढी चिडचिड व्हायची की एकदा ट्रॅफिकमध्ये गाडी थांबलेली आणि मी मुलांना पाठीवर ओरडायला लागलो की शांत बसा म्हणून. त्यावेळी माझ्या ब्रेकवरचा पाय निसटला आणि गाडी पाठीवली, गाडीमध्ये अपघात. म्हणजे एवढं छोट्याशा गोष्टीवरती सुद्धा मी एवढं चिडत होतो. आणि एवढा फोन हरवला, हे झालं, त्यासुद्धा मी शांत राहिलो. सर हे फक्त तुमच्यामुळे होतं आणि आपल्या आश्रमामुळे होतं.
आता योग झाला, शिक्षक झालो, ठीक आहे, पण आता मला वाटतं की ही आपली सुरुवात आहे. आपल्याला रोग तर आपला गेलेलाच आहे, पण आता योग आपल्याला कुठला त्रास होणार नाही यासाठी आपल्याला साधना करायची आणि जे आपल्याला आपल्या शाखेनं आपल्या संस्थेने दिलेले ते सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. मला माझे शाळेचे शिक्षक सांगायचे की एकदा शिकवणं म्हणजे 10 वेळा शिकणं. त्यासाठी आपण जास्तीत जास्त लोकांना शिकवण्याचा प्रयत्न करू, जास्तीत जास्त अनुभव घेऊ आणि मला इथं बोलण्याची संधी दिल्याबद्दल विनायक सरांचे आणि शाखेचे आभार.